नमस्कार. आज 30 जुलै 2025 वार आहे बुधवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. त्यासोबतच आपण कालचं वृत्तपत्र विश्लेषण देखील आजच पाहणार आहोत. काल हेल्थ इश्यूजमुळे म्हणजे अगदी सिव्हिअर पेन होता, त्यामुळे मी कालचं वृत्तपत्र विश्लेषण रेकॉर्ड करू शकलो नाही. सॉरी फॉर दॅट. पण निश्चिंत राहा, सर्व बातम्या मी कव्हर करून घेणार आहे. ओके, तर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. भारताकडे पाकिस्तानची याचना, ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी बाह्य हस्तक्षेपाचा आरोप पंतप्रधानांनी फेटाळला. सर्वांना माहिती आहे, सध्याला संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल चर्चा चालू होती. मग त्याबद्दल काही प्रश्नांची उत्तरं, त्यासोबतच जे टेररिस्ट आहेत पहा, आतंकवादी, त्यांना पण ऑपरेशन महादेव अंतर्गत मारण्यात आपल्याला यश आलेलं आहे व काल अमित शहा यांनी ती माहिती दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची बातमी आहे पहा, समज देऊन मंत्र्यांची सुटका, कोकाटेंसह वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई नाही. ओके, पुढे चला. अवाजवी मतदार वगळल्यास हस्तक्षेप, बिहारमधील SIR बाबत सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. पहा, 28 जुलै रोजी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती SIR बद्दल, बरोबर. मग 29 तारखेचं वृत्तपत्र पाहिलं तर या वृत्तपत्रामध्ये देखील त्यांनी म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचे पुन्हा निर्देश, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, त्यासोबतच राशन कार्ड जे आहे त्याला फेर तपासणीमध्ये तुम्ही ग्राह्य धरा, असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्याला ऐकलेलं नाहीये, किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आता पाहूयात की कशा पद्धतीने ॲक्शन घेईल का, किंवा आधार कार्डला त्यांनी त्यांच्या नोटीसमध्ये अलो करतील का. ओके, जर आधार कार्डला त्यांनी जर अलो केलं तर ते बेटर आहे. अन्यथा पहा, काल सुप्रीम कोर्टाने स्टे तरी दिलेला नाही आहे. जे ड्राफ्ट त्यांनी अलो केलेलं होतं पहा, जे ड्राफ्ट त्यांनी समोर आणलेलं होतं व 65 लाख आय थिंक जे वोटर्स आहेत त्या यादीमधून गळलेले होते, जसं की त्यामध्ये 22 लाख व्यक्तींचं निधन झालेलं आहे असं त्या ड्राफ्टमधून आपल्याला समजवलेलं होतं, बरोबर आहे. मग आता त्याला सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे, हे जे ड्राफ्ट आहे त्या ड्राफ्टला आम्ही स्टे तर देत नाही आहे, पण जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने यामध्ये जर काही धांदली केली गेली किंवा जर यामध्ये जास्त मतदार जर वळगलेले असतील तर आम्ही काय करू, ही जी SIR पद्धत आहे ना त्यालाच आम्ही पूर्णतः रद्दबातल करू. मग मला सांगा, आता सुप्रीम कोर्टामध्ये हे काय न्यायप्रविष्ट प्रकरण आहे व आपण आता अभ्यास केला, SIRचा भरभरून अभ्यास आपण केलो व उद्या चालून हे SIR सुप्रीम कोर्टाने नल अँड व्हाईट जर डिक्लेअर केलं तर मग याचं काही रिलेव्हन्स असणार आहे का. यामुळेच पहा, जर एखादी केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू असेल किंवा हायकोर्टामध्ये जर चालू असेल ना तर त्याला जास्त डीपली जाऊन तुम्ही स्टडी करू नका. कारण पहा, त्याचं ज्यावेळेस निकाल येईल ना त्यावेळेस सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काहीतरी बदल वगैरे नक्कीच करतं. ओके, व तेच परीक्षेला पण विचारलं जातं, न्यायप्रविष्ट प्रकरण कधीही विचारलं जात नाही. ओके, हे एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचं मत होतं की सर मुलाखतीसाठी पण तुम्ही थोडंसं गायडन्स द्या, किंवा म्हणजे कशा पद्धतीने न्यूज विचारले जातील हे थोडंसं सांगा, असं त्यांचं मत होतं. पहा, मुलाखतसाठी मी एवढं सांगू शकेन की तुमचं सिलेबस कंप्लीट पाहिजे. ओके, म्हणजे अगदीच तुम्ही जर मुलाखतमध्ये जर जाणार आहात म्हणजे तुमचं सिलेबस कंप्लीट असेल, बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही सिलेबस वगैरे कंप्लीट करताना त्यावेळेस तुमचं ऑटोमॅटिकच कॅरेक्टर तिथं बिल्डिंग होईल. व UPSC असू द्या किंवा आता नवीन MPSCचं पॅटर्न असू द्या, त्यामध्ये त्यांनी सिलेबस एवढा मोठा दिलेला आहे ना, तुमचं कॅरेक्टर ऑटोमॅटिकच बिल्ड होतं. त्यामुळे नेक्स्ट दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. हां, पण तिथं तुम्ही काय करू शकता पहा, तर अगदीच जे चांगले IAS IPS अधिकारी आहेत ना त्यांना तुम्ही फॉलो नक्की करा. म्हणजे त्यांनी ॲक्शन वगैरे कशा पद्धतीने घेतलेत किंवा संविधानाला धरून त्यांची ॲक्शन कशा पद्धतीने त्यांनी जस्टिफाय केलेली आहे हे न्यूजपेपरमधून तुम्ही नक्की शिकू शकता पहा. व जिथे जिथे मला वाटतं ना मी नक्कीच ते सांगत जाईन, पण तुम्ही स्वतःहून मुलाखतीची वेगळी पद्धतीने तयारी वगैरे करायला जाऊ नका. कारण पहा, सिलेबसमध्येच तुमचं कॅरेक्टर बिल्डिंग ऑलरेडी होणार आहे. आता आय थिंक मी पहा लास्ट वीकमध्ये आपण ज्यावेळेस न्यूजपेपर अनालिसिस करत होतो त्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं जॉन लॉक यांचं, बरोबर आहे. मग जॉन लॉकबद्दल जर काही आपल्याला विचारण्यात आलेलं असेल प्रश्न वगैरे तर तुम्ही ते सिलेबसमध्ये ऑलरेडी शिकलेला आहात ना, मग स्वतःहून नवीन काहीतरी शोधण्याची तिथं काय आवश्यकता नाही आहे. त्यामुळे पहा, डिस्कवरीसाठी तुम्ही काहीतरी म्हणजे नवीन काहीतरी असं करायचं आहे असं काही करू नका. फक्त सिलेबसवर तुम्ही फोकस ठेवा. अगदी पहा, जास्त करंट अफेअर्स आपण मागे लागू नका. आता मी काल तेच म्हणत होतो, पहा कालचं वृत्तपत्र आपलं विश्लेषण सुटलेलं आहे, बरोबर. मग आता त्याच न्यूज पहा, मी 2 दिवसाच्या आता हे कालचं न्यूजपेपर आहे व हे आजचं न्यूजपेपर आहे, दोन्ही न्यूजपेपरमध्ये समान बातम्या कशा येतात ते आता मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हे पहा, सुप्रीम कोर्टामध्ये केस व लगेच इथं पण तीच आहे केस. ओके, मग त्या न्यूजचं जरी पहा मी विश्लेषण व्हिडिओ जरी बनवलं नसलं ना तरी मी स्वतः न्यूजपेपर नक्की वाचतो व त्या बातम्या तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे करंट अफेअर्स जर मी घेत असेल ना तर तुम्ही निश्चिंत राहू शकता किंवा माझ्यावर विश्वास ठेवू शकता, एवढं मी आज सध्याला तरी म्हणू शकेल. पहा, ओके. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात. प्रलय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, भारताने लघु पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या प्रलय या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. सरळ सेवा
किंवा कंबाईन परीक्षेला डायरेक्टली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इव्हन CDS UPSCची जी CDS एक्झाम असते त्यामध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो. भारताने कोणत्या नुकत्याच क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे, तर कोणती आहे, प्रलय या क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे. त्यासोबतच याची रेंज किती आहे पहा, 500 ते 1000 किलोमीटर पर्यंत ते स्फोटके वाहून नेऊ शकतोय आणि हे क्षेपणास्त्र 150 ते 500 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतो. ओके, व चाचणी दरम्यान या सर्व यंत्रणा त्यांनी योग्यरित्या काम केलेल्या होत्या. ओके, DRDOनी हे बनवलेलं आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डन. पुढे चला. राज्यातील कुपोषणाच्या समस्येची सद्यस्थिती काय पहा. 2023 मधील ही न्यूज आहे. ओके, 2023 मध्ये आय थिंक न्यायमूर्ती दीपंकर दत्ता होते. ओके, तत्कालीन न्यायमूर्ती बॉम्बे हायकोर्टाचे. त्यांनी द हिंदूमधून ही बातमी उचलली होती पहा. ओके, त्यांच्या निदर्शनास असं आलं होतं की महाराष्ट्रातील जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत आपले, त्या जिल्ह्यामध्ये कुपोषितांची संख्या जास्त वाढत चाललेली आहे. मग त्यांनी सो मोटो घेतलेलं होतं पहा. म्हणजे न्यूजपेपरमध्ये त्यांनी बातमी वाचून ती सो मोटो पद्धतीने त्यांनी केस चालू केली होती पहा. व अगदीच तेव्हा तत्कालीन महाराष्ट्र सरकारला त्यांनी निदर्शने पण दिलेली होती. मग पहा, 2023 ची केस पुन्हा पुढे चालून त्याच्यावरती काही म्हणजे दीपंकर दत्ता यांची पुन्हा नियुक्ती पहा अगदीच सुप्रीम कोर्टामध्ये आता सध्याला झालेली आहे. त्यामुळे त्यांनी गेल्यानंतर पुन्हा त्यावरती काही सुनावणी वगैरे झाली नव्हती. मग परत एकदा बॉम्बे हायकोर्टाला जाग आलेली आहे व बॉम्बे हायकोर्टाने लगेच महाराष्ट्र शासनाला प्रश्न विचारलेत की तुम्ही सध्याला काय करत आहात व कुपोषणाची सध्याची स्थिती काय आहे. ओके, व पहा, त्यांनी उपाय देखील सांगा असं म्हटलंय. फक्त समस्या आमच्या समोर येऊन तुम्ही सांगू नका, तर त्याला आता तुम्ही उपाय काय करत आहात हे सांगा असं म्हटलेलं आहे. मग पहा, यावरून ना अगदीच एक ब्युटिफुल आर्टिकल आपल्या लोकसत्तामध्ये नक्की येईल. मग आपण काय करूयात, तो आर्टिकल नक्की अभ्यासणार आहोत. आता स्वतःहून तुम्हाला कुपोषणाच्या समस्या काय आहेत आणि उपाय काय आहेत हे सुचवायचं याची स्टडी वगैरे तुम्ही स्वतःहून करणार आहात का, तर बिलकुल करू नका. कारण आर्टिकल किंवा न्यूजपेपर ते सर्व काम आपल्यासाठी करून देणार आहे. मग आयतं जर मिळत असेल तर आपण स्वतःहून रिसर्च वगैरे तुम्ही प्लीज करू नका. त्यामुळे ही जी बातमी आहे याकडे फक्त लक्ष असू द्या. आता या बातमीला आपण स्किप करत आहोत. ओके, कुपोषणाची समस्या तुम्हाला समजलेली असेल. व पहा, तुमचं उद्याच लगे मेन्सची एक्झाम वगैरे नाहीये. जर कदाचित तुमची मेन्सची एक्झाम असते तर मी नक्कीच सांगितलं असतं की कुपोषणाच्या समस्या आणि त्याच्या उपाययोजना तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. परंतु मी सांगतोय ना तुम्हाला की 1 ते 2 दिवसामध्ये याचं आर्टिकल नक्की येईल, त्यावेळेस आपण याला नक्की अभ्यास करूयात. ओके, तर मागचं बॅकग्राऊंड पण तुम्हाला मी आठवून दिलेलं आहे व ही न्यूज पण तुम्हाला समजलेली असेल. त्याच्यानंतर इथं पहा, मनरेगा कामांवरील महिलांच्या संख्येत राज्यात वाढ झालेली आहे. ही चांगली न्यूज आहे. पहा, एक्झाममध्ये जर तुम्हाला वुमन एम्पॉवरमेंट बद्दल निबंध लिहा असा प्रश्न विचारण्यात आला ना, तर तुम्हाला ही आकडेवारी तुम्ही प्रूव्ह करू शकता. पहा की मनरेगा सारख्या स्कीम ज्या आहेत त्यामुळे वुमन एम्पॉवरमेंट सध्याला होत आहे व ही आकडेवारी डायरेक्टली बोलकी आहे. पहा, तुम्हाला म्हणजे तिथं प्रूव्ह करायचं नाही, फक्त ही आकडेवारी जरी लिहिलात ना तर अगदी तुमचा अभ्यास चांगला आहे ही तुम्हाला यावरून स्पष्ट करता येतं. ओके, तर प्लीज ही आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवा. वर्ष 2022-23 मध्ये 473 लाख देशभरात होती, तर महाराष्ट्रात पहा 16.05 लाख महिलांनी काम केलेल्या होत्या. व तीच आकडेवारी जर तुम्ही 2024-25 ची पाहिली तर देश पातळीवर पहा 440 लाख आहे व राज्य पातळीवर 22.9 लाख एवढ्या महिलांनी तिथं कामात सहभाग नोंदवलेला आहे मनरेगा स्कीममध्ये. ओके, तर प्लीज ही आकडेवारी लक्षात घ्या. त्याच्यानंतर बॅकवर्ड लिंकेजेसमधून तुम्हाला काय करायचं आहे, तर MG नरेगा ही स्कीम तुम्हाला अभ्यास करायची आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी दुसरी महत्त्वाची न्यूज दिसत नाहीये, स्किप करू शकता. आता डायरेक्टली आपण महाप्रदेश या पेपरवरती येऊयात. तर पहा, राज्यात मुख्यमंत्री पंचायत राज अभियान, सरळ सेवा, कंबाईन परीक्षा, इव्हन राज्यसेवेसाठी पण हा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यासोबतच पहा, मेन्स आन्सर रायटिंग GS2 मध्ये पण हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुम्हाला. तर राज्यभरामध्ये आता मुख्यमंत्री पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, तर ते पहा, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना बक्षीस देण्यात येणार आहे. ओके, तर ते बक्षीस कशा पद्धतीचं असेल, स्वरूप काय आहे पहा, तर विभागस्तरीय पुरस्कार असतील, त्यानंतर जिल्हास्तरीय पुरस्कार आणि तालुका स्तरावरती काही पुरस्कार देण्यात येणार आहेत. कशा संदर्भात, तर तुम्ही उत्कृष्ट काम केलं तर म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना त्यांनी चांगलं कार्य करावं यासाठी हे पुरस्कार काढण्यात आलेले आहेत. आता प्लीज हे जो मी हायलाइट करत आहे पहा पाठ, याला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. कारण आज मी सांगितलं ना तर लगे तुम्हाला पाठ असणार नाही की जिल्हा स्तर, विभाग स्तर आणि तालुका स्तर यावरती त्यांनी देणार आहेत बक्षीस, पण किती ग्रामपंचायतींना ही बक्षीस देणार आहेत हे आता सध्याला तुम्हाला लक्षात ठेवू शकत नाही. पहा, हे तुमच्या नोट्समध्ये असू द्या. GS2 ज्यावेळेस तुमचं पेपर असेल मेन्सचा त्यावेळेस हे रिफ्रेश करून जावा तुम्ही. ओके, प्रिलिमला हा प्रश्न येऊ शकत नाही आहे. पहा, प्रिलिमला म्हणजे एवढं डीपली जर गेलं तर ते आकडेवारी खूप घोळ करू शकेल. त्यामुळे
ही जी आकडेवारी आहे ही मेनसाठी तुम्हाला खूप मदत करेल, त्यामुळे GS2 साठी ही आकडेवारी स्क्रीनशॉट काढून तुम्ही नक्की ठेवू शकता. पुढची बातमी पहा, एकनाथ शिंदे यांनी सर्व पालिकांना निर्देश दिलेले आहेत की महिलांची कर्करोग तपासणी करा व अगदीच हे गरजेचं आहे. पहा, म्हणजे महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण आज सध्याला महाराष्ट्रामध्ये किंवा देश पातळीवर पण वाढलेलंच आहे. मग उपचारापेक्षा प्रतिबंध उपाय महत्त्वाचे आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व पालिका रुग्णालयांस महिलांसाठी कर्करोग तपासणी मोहीम घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ओके, ही न्यूज अगदीच बेस्ट आहे. पहा, ओके. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. सहकार धोरण स्वाहाकार थांबवेल. ओके, आता हा आर्टिकल लास्ट वीकमध्ये सहकार मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी सहकार धोरण 2025 जाहीर केलं. राष्ट्रीय सहकार धोरण 2025 हे जाहीर केलं. ओके, मग त्याला अनुसरून हा आर्टिकल आलेला आहे. आता जे धोरण आहे ते 2025 म्हणजे लास्ट वीकमध्ये जाहीर झालेलं होतं व त्या दिवशी आपण फक्त चालता बोलता ही न्यूज घेतली होती. त्याचं विश्लेषण आपण आज करणार आहोत. त्यामुळे मी म्हटलं ना, न्यूजपेपर ही एक करंट अफेअर्स ही एक वाहती नदी आहे. 1 तारखेला जर मासा तुमच्या हातातून सुटलेला असेल तर तो 15 तारखेला नक्कीच धरता येतो. ओके, म्हणजे नदीमध्ये एखादा मासा असेल तर आता पहा, ही नदी आहे, या नदीमध्ये इथं जर तुम्ही मासा पकडू शकला नसाल तर हा मासा वाहत इथं येऊन नक्की थांबतो व अगदी तशाच पद्धतीने 1 दिवसाचं न्यूजपेपर सुटलं तर प्लीज पॅनिक होऊ नका. मी इथेच आहे. फक्त जर मी विश्लेषण जर घेत नसेल ना तर तुम्हाला स्वतःहून हे करणं अपेक्षित आहे. पण मी सध्याला आहे ना, त्यामुळे निश्चिंत राहा. हे सर्व काही मी बातम्या वगैरे कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न करेन. आता जे विद्यार्थी कंबाईन सरसेवा इव्हन राज्यसेवा परीक्षेची तयारी म्हणजे 1 लाईनर प्रश्नाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण. पहा, महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचे जनक कोण आहेत तर धनंजयराव गाडगीळ आहेत. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. धनंजयराव गाडगीळ महाराष्ट्र सहकार चळवळीचे जनक होते. डन. नेक्स्ट आहे, आता सहकार मंत्रालयाची स्थापना कधी झालेली आहे? केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना झाली पहा 2021 मध्ये व पहिले सहकार मंत्री कोण आहेत? अमित शहा. ओके, हे फॅक्ट आहे व डायरेक्टली प्रश्न विचारले जातील, त्यामुळे हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, मग आता याच्यानंतर आपण थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया जे की मेन्स परीक्षेला आपल्याला महत्त्वपूर्ण असेल. मग पहा, तुम्हाला जर MPSC मध्ये जर उत्तर विचारलं ना सहकार मंत्रालयाबद्दल, जर MPSC मध्ये प्रश्न आला तर तुम्ही प्लीज येथून तुमचं उत्तर चालू करा. हे बेस्ट इंट्रो आहे. ओके, हे बेस्ट इंट्रो देण्यात आलेलं आहे. इंट्रोमध्ये त्यांनी काय म्हटलं पहा की महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे जनक धनंजयराव गाडगे यांचं जे कोटेशन आहे ते त्यांनी दिलं आहे की सहकारी संस्थांचे यश व बळ सभासदांच्या निष्ठेत सामावलेले असते. तात्पुरत्या फायद्याकडे लक्ष न देता संस्थेच्या हिताकडे अढळ लक्ष देण्यात आपले अंतिम वैयक्तिक हित आहे हे सभासदांनी समजून त्यांच्या वागणुकीत ते प्रतिबंधित झाले पाहिजे, म्हणजे सहकारी संस्थांचा पाया दृढ होतो. हे त्यांचं भाषणामधून हे काही त्यांनी शब्द नमूद केलेले आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही ज्यावेळेस इंट्रो देताना सहकार संदर्भाचं जर इंट्रो परीक्षेला विचारण्यात आलं सहकार संदर्भाचा जर एखादा प्रश्न विचारण्यात आला ना तर तुम्ही त्याचं उत्तर इथून चालू करा, म्हणजे बेस्ट वाटेल. व अगदीच महाराष्ट्र सहकार चळवळीचे जे जनक आहेत त्यांचा आपण तिथे शब्द मांडत आहोत. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर आता वापस येऊयात आपण. इंट्रो झालं, मग बॉडीमध्ये काय लिहाल की राष्ट्रीय सहकार धोरण 2025 नेमकं काय आहे. ओके, तर ते पाहूयात आपण आता. तर पहा, राष्ट्रीय सहकार धोरण 2025 ह्या धोरणाअंतर्गत देशातील 50 कोटी नागरिकांना सहकारी संस्थांचे सक्रिय सभासद म्हणून जोडले जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासोबतच सहकारी संस्थांची 30% वाढ केली जाणार आहे. किती? 30% सहकारी संस्था वाढवण्यात येणार आहेत. ओके, म्हणजे सध्याला जर 1% असतील तर 30% ती वाढवण्यात येणार आहेत. त्यासोबतच प्रत्येक ग्रामपंचायतीद्वारे किमान 1 सहकारी संस्था स्थापन केली जाईल. प्रत्येक तालुक्यात किमान 5 सहकारी गावे मॉडेल म्हणून विकसित केली जातील आणि प्रत्येक जिल्ह्यात 1 सहकारी गाव विकसित केले जाईल. मोठ्या संख्येने महिलांना सहकारी उपक्रमांशी जोडले जाईल. ओके, अशा पद्धतीची ही स्कीम आहे. गाव पातळीवर किती पहा 1 सहकारी संस्था, त्यानंतर तालुक्यामध्ये किती पहा 5 सहकारी गाव आहे. ओके, मॉडेल म्हणून त्यांनी विकसित करणार आहेत व जिल्हा स्तरावर 1 सहकारी गाव म्हणून त्यांनी धोरण अशा पद्धतीने त्यांनी आखलेलं आहे. ओके, म्हणजे निवड करणार आहेत किंवा म्हणजे त्याला थोडंसं त्यांनी प्रोत्साहन देणार आहेत. हा पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे आहे राष्ट्रीय सहकार धोरण 2025. डन. त्याच्यानंतर आगामी 10 वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नात सहकार क्षेत्राचा वाटा तिप्पट करण्यात यावरती भर देण्यात येणार आहे. म्हणजे GDP मध्ये आज घडीला जर सहकार क्षेत्राचा वाटा फक्त 10% असेल तर आता याचं तिप्पट करायचं आहे, म्हणजे 3x यांनी वाटा त्याचा आणणार आहेत.
ओके, मग त्यासाठी चालना देण्यात येणार आहे उद्योगांना. ओके, नव्या सहकार धोरणात तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक केला जाईल. बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्यावर देखील अधिकाधिक भर असेल, असं आहे राष्ट्रीय सहकार धोरण 2025. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. हे बॉडीसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा जो पॅरा आहे हा बॉडीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यासोबतच आणखीन एक फॅक्ट राहिलेला आहे माझ्या सांगण्यामधून विसरलो होतो, जे सरळ सेवा आणि कंबाईन परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे, की सुरेश प्रभू यांची समिती नुकतीच कशा संदर्भात बसली होती, असा प्रश्न जर विचारण्यात आलेला असेल तर ते आहे पहा, राष्ट्रीय सहकार धोरण स्थापन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली 48 सदस्यांची ही समिती नेमण्यात आलेली होती. ओके, सुरेश प्रभू यांची समिती कशा संदर्भात आहे, मग तर सहकार धोरण संदर्भातची ती समिती आहे. ओके, हे पॉईंट प्लीज लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर रामनाथ कोविंद समिती कशा संदर्भात बसली होती, लास्ट इयरला रामनाथ कोविंद समिती बसलेली होती, म्हणजे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ती कशा संदर्भात होती, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्की सांगू शकता. तो पण एक बर्निंग इश्यू आहे. आता फ्री स्टाईल पद्धतीने आपण काय करूयात पहा, याला विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूयात. मी तुम्हाला बॉडी पण सांगितली, आता त्याच्या पुढे चालून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कशा पद्धतीने आपण हाताळू शकतो गोष्टी ते आपण पाहता येतात. ओके, तर पाहता तुम्हाला सर्वांना एअर इंडिया माहिती असेल. ओके, एअर इंडिया 2022 मध्ये काय झालं पहा, त्याची डिसइन्व्हेस्टमेंट झाली. किंवा नरेंद्र मोदी सरकार ज्यावेळेस सत्तेत आलं ना पहा, 2014ला अगदी चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू होतं, पण 2019 पासून पहा डिसइन्व्हेस्टमेंटकडे जास्त कल वाढलेला आहे. डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, जी सरकारी कंपनी आहे. ओके, आता अगदीच आपण एअर इंडिया ही कंपनी घेऊयात. एअर इंडिया, ओके, एअर इंडिया ही जी कंपनी होती ती पूर्वी नॅशनलाइज्ड कंपनी होती, म्हणजे 100% शेअर हे कोणाचे होते, किंवा 50% जास्त जे शेअर होते ना ते कोणाचे होते, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे होते. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचे शेअर त्या कंपनीमध्ये जास्त होते. त्यामुळे ह्या कंपनीला आपण काय पब्लिक सेक्टर कंपनी किंवा नॅशनलाइज्ड कंपनी असं गृहीत धरलं होतं. पण 2022-23 मध्ये यांनी काय केलं पहा, की हे जे एअर इंडिया कंपनी आहे, या एअर इंडिया कंपनीमधून जे 50% जास्त शेअर होते ना ते कमी करून त्यांनी किती पहा 48% शेअर अशा पद्धतीने ठेवले. म्हणजे 52% शेअर जे आहेत ते दुसऱ्या कंपनीचे किंवा दुसऱ्या मालकीचे आहेत, टाटा यांच्या मालकीचे आहेत. म्हणजे टाटा हा त्याचा मालक झाला. म्हणजे ही कंपनी कशी झाली, कारण पूर्वी आपले शेअर जास्त होते, पब्लिक सेक्टर किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे शेअर जास्त होते, त्यामुळे ती पब्लिक सेक्टर कंपनी ओळखत होती. पण आता त्यामध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा जास्त झाला, या कारणानिमित्त ती पहा खाजगी कंपनी झाली. बरोबर, मग ही जी शेअरची देवाणघेवाण झाली, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे 100% शेअर होते ना, व टाटाने त्यापैकी पहा 52% शेअर खरेदी केली. आता प्लीज ही आकडेवारी खरी नाही आहे, मी फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी ही आकडेवारी बोलतोय. बरोबर, मग पहा 100% पैकी 52% त्यांनी शेअर कोणाला विकले, टाटा यांना विकले. मग टाटा यांनी काय दिले, 52%च्या बदल्यात त्यांनी काही रक्कम दिली. ओके, 52% शेअर खरेदी करण्याच्या बदल्यात त्यांनी काही जी रक्कम दिली, यामधून काय झाला पहा, केंद्र सरकारला नफा झाला, पण यांनी कंपनी विक्रीला काढली. यालाच म्हणतात डिसइन्व्हेस्टमेंट. ओके, डिसइन्व्हेस्टमेंट. मग दी सध्याला चालू काय आहे पहा, 2019 पासून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सध्याला जास्त डिसइन्व्हेस्टमेंटवरती भर देत आहे. ओके, डिसइन्व्हेस्टमेंटवरती भर देत आहे. मग एकीकडे आपण काय म्हणत आहोत, 2021 मध्ये आपण काय केलेलं आहे, सहकार धोरण किंवा सहकार मंत्रालय स्थापन केलं. पण दुसरीकडे तेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करत आहे, तर ज्या ज्या कंपनी चांगल्या पद्धतीने चालू आहेत सध्याला त्या कंपनीचे त्यांनी विल्हेवाट लावण्याचं काम करत आहे, जसं एअर इंडिया आहे. ओके, म्हणजे स्वतः त्या कंपन्यांमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट ते करत आहेत. मग सहकार धोरण हे तुमचं किती योग्य आहे का, तर बिलकुल योग्य नाही आहे. कारण ज्या कंपन्या ऑलरेडी एस्टॅब्लिश चांगल्या पद्धतीने झाल्या त्याला तुम्ही त्याची विल्हेवाट लावतात, दुसरं काय करतात. मग हा इथं बेसिकली एक प्रश्नचिन्ह तिथं निर्माण होत आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऍक्शनबद्दल. आय होप हा पॉईंट समजलेला असेल. त्यानंतर आणखीन एक सहकार क्षेत्रामधलं बेस्ट उदाहरण मी देण्याचा प्रयत्न करेन. सर्वांना माहिती असेल गुजरातमधूनच खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिला तर सहकार क्षेत्राचा उदय झालेला आहे, असं म्हणजे जिथं जिथं आपण आन्सर लिहितो ना तिथं आपण म्हणतो, कारण अमूल कंपनी सक्सेसफुल झालेली आहे, सहकार क्षेत्रातूनच तिचा उदय झालेला होता. ओके, अमूल कंपनी पहा, मग अमूल कंपनी सहकार क्षेत्रामधून उदय झाली. मग अगदी त्याच धर्तीवर पहा महाराष्ट्रामध्ये पण महानंद कंपनी होती. पण महानंद कंपनी आज घडीला चालू आहे का, तर पहा लास्ट इयरला त्याची न्यूज आली होती, पूर्ण निगेटिव्ह मध्ये ती न्यूज होती. महाराष्ट्र राज्य सरकारला म्हणजे स्वतःला सर्वाइव्ह करता येत नाही आहे. आजूबाजूला जर तुम्ही पाहिला तर दुसऱ्या कंपनीचे पण दूध उत्पादन किंवा दुधाची ती पाकिटं आपलं उपलब्ध आहेत, पण महानंद कंपनीचे उत्पादन जे आहे ते मुंबई बेस्ड जास्त होतं पूर्वी. बरोबर, मग तिथे सध्याला काय आलं, अमूल कंपनीचे उत्पादन जास्त आले. त्यामुळे गुजरातची कंपनी पूर्ण महानंद जी कंपनी आहे त्यासोबतच पहा नंदनी या कंपनीने पण याला टक्कर दिली. ओके, कर्नाटकची जी नंदनी कंपनी आहे, ओके, यांनी पण कोल्हापूर
जे रिजन आहे किंवा जे कोकण सेक्टर आहे याला तिथून त्यांनी टक्कर दिलेली होती. ओके, मग या कारणांमुळे पहा जे आपलं महानंद जे सेक्टर होतं ते पूर्णतः काय झालेलं आहे पहा, डिप्लिटेशन. मग या 2 कंपन्यांमुळे पहा महानंद महाराष्ट्राची जी कंपनी होती ना किंवा दूध उत्पादक जी कंपनी होती ना ती बंद पडण्याच्या कगारवर आहे. बरोबर, मग आता बंद पडली, महानंद ही कंपनी बंद पडली ना, मग आता यांना टक्कर देण्याला कोणी आहे का, तर नंदनी कंपनी आहे. पण नंदनी कंपनीमध्ये नंदनी कंपनीचे आपण काय केलं, एक्सपोर्ट बंद केलेली आहे सध्याला. का तर कोल्हापूर रिजनमध्ये आपल्याला काय झालं, महानंद कंपनीला फटका बसला. या कारणानिमित्त 2022-23 मध्ये आपण या कंपनीला उत्पादन बंद केलेलं आहे किंवा आपलं दूध वगैरे आपण त्यांना देत नाही आहे सध्याला. बरोबर, मग आता सध्याला महाराष्ट्रात कोणती कंपनी जास्त पाय पसरत आहे, तर अमूल दूध कंपनी पाय पसरत आहे. मग ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु अमूल दूध उत्पादन तुम्ही जर पाहिलात तर त्याची जर प्राइजेस तुम्ही पाहिलात, तर महानंदची जर प्राइजेस पाहिलात तर कॉम्पिटिशनमध्ये आता अमूलला कोणी टक्कर द्यायला राहिलेलं नाही आहे. यामुळे होत आहे काय, सहकारचा धोरण चांगला आहे, मान्य आहे, परंतु आपल्याच राजकीय धोरणांनिमित्त आपण काय करत आहोत, दुसऱ्या कंपनीला सर्वाइव्ह करू देत नाही व आपण आपलं कॉम्पिटिशन बंद पाडत आहोत. त्यामुळे आज घडीला आपलं पहा मनमानी कोणाची होईल, मग अमूल दूध कंपनीची होईल. कारण महानंद कंपनी महाराष्ट्रामध्ये तिथे टक्कर देण्यासाठी होती, परंतु आपण काय केलं, पॉलिसी आपण अशा पद्धतीने काढल्या की महानंद कंपनीला सर्वाइव्ह करता आलं नाही. ओके, आता फक्त पहा अमूल कंपनीला आपण चांगल्या पद्धतीने चालना देण्यासाठी काय केलं होतं, महाराष्ट्रामध्ये त्याला आपण येऊ दिला, आपण मान्य आहे. मग अमूल दूधची जी कंपनी आहे ना त्यांनी काय केलं, जे 10 रुपयाचं जे दूध असतं त्यांनी 5 रुपयाला वगैरे विक्रीस चालू ठेवलं. ओके, त्यामुळे महानंद कंपनीचं जे उत्पादन आहे ग्रामीण भागातून येतं, मग शेतकऱ्यांना पण आपण त्यांना पैसे द्यावे लागतात ना. ओके, मग यांनी काय केलं पहा, अगदी जशा पद्धतीने जिओचं, आता अगदी पब्लिक प्लॅटफॉर्मवरती तसं आपण बोलू नये, परंतु पहा पहिल्यांदा त्यांनी काय केलं, जिओमध्ये पण आपलं तसं झालं 2016-17च्या दरम्यान पहा आपला जिओचं पूर्ण रिचार्जेस वगैरे फ्री होते किंवा 5G पण आल्यानंतर पहा लास्ट इयरमध्ये वगैरे आपला 5Gचं पूर्ण ट्रायल फ्रीमध्ये होता. परंतु ज्यावेळेस 5Gचे हँडसेट वगैरे सर्वांनी घेतले त्यावेळेस त्यांनी काय केलं, 5G पूर्ण शटडाऊन केलं व प्राइजेस वगैरे त्यांनी किमती वाढवल्या. लास्ट इयर आय थिंक जूनपासून त्यांनी किमती वाढवल्या. मग हे काय आहे, अगदी तशाच पद्धतीने पहा आपण पहिल्यांदा मोफत करायचं, अगदी अमूल कंपनीने पण तशाच पद्धतीने केलं व महानंद कंपनीचा इथं काटा काढण्यात आला की पुन्हा आता त्यांनी प्राइजेस वगैरे वाढवलेले आहेत. त्यामुळे पहा अमूल दूध कंपनी असू द्या किंवा एअर इंडिया कंपनी असू द्या, याबद्दल किंवा सहकार क्षेत्राला आमचा विरोध नाही आहे, परंतु सहकार क्षेत्रामध्ये जे पॉलिटिक्स होत आहे ना त्याला आम्हाला खूप विरोध आहे, पॉलिटिक्सला आमचा खूप विरोध आहे. ओके, थोडंसं शब्द म्हणजे बोलत असताना थोडंसं हे होत आहे, प्लीज समजून घ्या. आज थोडंसं हेल्थ इश्यूज आहेत त्यानिमित्ताने, पण पहा प्रॉब्लेम थोडासा पॉलिटिक्सचा इथं होत आहे, सहकार क्षेत्रामध्ये पॉलिटिक्स आहे. मग आता ते तुम्ही प्रूव्ह करण्यासाठी इथली परत एकदा आकडेवारी तुम्ही घेऊ शकता. आता मागच्या 15 वर्षाची आकडेवारी आपण इथं आणलेली आहेत. 15 वर्षापूर्वी भारतामध्ये अंदाजे 2000 नागरी सहकारी बँका होत्या. त्याचे खेळते भांडवल 2 लाख कोटी रुपये होते. ह्या बँकात 1.25 लाख कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. हा आकडा एकूण अर्थसंकल्पाच्या 1/5 होता. यावरून सहकाराचा पाया किती विस्तृत आणि मजबूत होता हे ध्यानात येते. पण ही आकडेवारी अकुंठित होत गेलेली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचाही फार मोठा फटका सहकार क्षेत्राला बसला व राजकीय निर्णयामुळे जे सहकार क्षेत्र आहे ना ते पूर्ण आपलं गोत्यात वाढलं. त्याला आपण असं म्हणू शकता पहा की राजकीय किंवा जे शासन निर्णय आहेत या कारणांनिमित्त जे सहकारी संस्था आपल्या चांगल्या पद्धतीने कार्य करत होत्या त्यांना पण बंदीची घरघर तिथं लागलेली आहे. ओके, तीच नेमकी कारण इथं देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्यानंतर पहा आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी रुरल भागातून येतात. बरोबर, रुरल भागातून आल्यानंतर त्यांच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नक्की असेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नक्की असेल व त्यांचे जे पॅनल असेल त्या पॅनलचे जे चेअरमन वगैरे असतील ना तो व्यक्ती राजकीय नक्की असेल. ओके, तो व्यक्ती राजकीय नक्की असेल. यामुळे होत आहे काय पहा, जे सहकार धोरण आहे किंवा जे सहकारी क्षेत्र आहे यामध्ये राजकीय व्यक्ती जास्त येत आहेत व राजकीय व्यक्ती जास्त आल्यामुळे होतंय काय, फक्त एका राजकीय व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला आहे. म्हणजे जर याला स्पष्टरित्या जर सांगायचं म्हटलं तर पहा सहकार किंवा जे सहकारी कंपनी असते ते आपण स्थापन कशासाठी करतो तर पहा मी आहे, ABCD हे 4 व्यक्ती एकत्र येतात व चौघांना पण चांगल्या पद्धतीने नफा व्हावा व कोणालाही जास्त पद्धतीने तिथं म्हणजे प्रॉफिट न होता अगदी सर्वांना समान लाभ व्हावं व प्रत्येकाचं हित व्हावं यासाठीच आपण सहकारी क्षेत्र तिथं स्थापित करतो किंवा सहकारी कंपनी असू द्या किंवा सहकारी बँक असू द्या. हे स्थापन करण्याचं मागचं एकच हेतू असतो की सर्वांचं सहकारातून आपला विकास व्हावा, हे आपलं बेसिकली हेतू असतो. परंतु आज घडीला जर तुम्ही राजकीय
किंवा आपल्या आजूबाजूच्या जर सहकारी बँका वगैरे जर पाहिला तर तिथं जे एकच व्यक्तीकडे ती काय सहकारी बँक किंवा सहकारी संस्था ही एकाच व्यक्तीच्या हाती गेलेली आहे. म्हणजे मी काय 4 जणांची इथं दाखवलेलं होतं, परंतु ती 4 जणांची नसून ती फक्त एका व्यक्तीच्या मालकीची सहकारी संस्था झालेली असते. या कारणांमुळे होत आहे काय बेसिकली, तर अगदी जर प्रॉफिट झाला किंवा जर नफा झाला तर तो अगदीच या व्यक्तीकडेच वाटला जात आहे. म्हणजे फक्त एका व्यक्तीचाच तिथं विकास साधला जात आहे. मग एकाच व्यक्तीचं जर विकास साधलं जाणार असेल तर तो व्यक्ती काय करेल, मनमानी पद्धतीचे तिथे काय करू शकेल, नियम वगैरे बनवेल. कारण या गोष्टीमध्ये पहा 4 जण होते व 4 जण असल्यामुळे तिथं प्रत्येक जण विचार विमर्श करूनच तिथं सहकारी संस्थेमध्ये निर्णय घेत. परंतु इथे पॉलिटिकल व्यक्ती आहे व आपल्या राजकीय हिताची पोळी कसं भासता येईल याला अनुसरूनच तो काय करेल पहा, निर्णय घेत जाईल. मग या कारणानिमित्त जे राजकीय धोरण आहे, ओके, राजकीय धोरण आणि सहकारी संस्था आहेत यामध्ये ताळमेळ आता सध्याला बसत नाहीये. व मागच्या ज्या 15 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या सहकारी संस्था अगदी चांगल्या पद्धतीने भरभराटीस होत्या त्या आता डबघाईला आलेल्या आहेत. याचं नेमकं एकमेव कारण आहे राजकीय हस्तक्षेप. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. तर अशा पद्धतीचा हा आर्टिकल आहे व जाता जाता कन्क्लुजनमध्ये तुम्ही हा पॅराग्राफ नक्की लिहू शकता की अधिक प्रामाणिकपणे, अधिक व्यापकतेने, अधिक गतिशीलतेने, अधिक लोकसहभागाने करण्याची गरज आहे. म्हणजे सहकार क्षेत्राला नवे राष्ट्रीय सहकार धोरण त्या उद्दिष्टाने गतिशील व्हावे ही अपेक्षा आहे, असं तुम्ही नक्की तिथं लिहून तुमचं कन्क्लुजन मांडू शकता. आय होप हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजला असेल. सहकार धोरण आता तुम्हाला म्हणजे सहकार धोरण संदर्भात जर एखादा प्रश्न जर आलेला असेल तर याबद्दल तुम्ही नक्की लिहू शकता. त्याच्यानंतर येतं दिव्याच्या दिग्विजयानंतर. ही बातमी आपण काय करूयात, आपल्या कालच्या लोकसत्तामधून पाहून घेऊयात. दिव्या देशमुखची अद्भुत घोडदौड, विश्वचषक जेतेपदावर ग्रँड मास्टर किताब ही मोहर त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे ग्रँड मास्टर मिळवणाऱ्या त्या 4थ्या आहेत. ओके, आपल्याकडे 4 ग्रँड मास्टर आजपर्यंत झालेले आहेत. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आजच्या आर्टिकलमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे पहा, याच्यापूर्वी जे आपल्याकडे चेसचे जे मास्टर झालेले आहेत किंवा जे ग्रँड मास्टर झालेले आहेत, म्हणजे ज्यांनी चेसवरती प्रभुत्व मिळवलेलं आहे त्यामध्ये साऊथ इंडियाचा जास्त हात होता. ओके, जसं तमिळनाडू, त्यानंतर केरळ, आंध्र प्रदेश, ओके, आता महाराष्ट्र व तेही नागपूर. ओके, म्हणजे पहा मुंबई पुणे यामध्ये चेसचं प्रावीण्य आहे. ओके, मुंबई पुणे या क्षेत्रामध्ये चेसचं प्रावीण्य आहे, पण कधी नव्हे ते नागपूरमधून पण आपले नवीन खेळाडू येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे असं हा आर्टिकल म्हणत आहे. ग्लोबलायझेशनचा इफेक्ट तुम्ही याबद्दल नक्की म्हणू शकता. मग ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. चिराग पासवान स्किप करा. पृथ्वीची अँजिओप्लास्टी आवश्यकता नाही आहे पहा. त्याच्यानंतर TCS प्रमाणे आणखीही कंपन्यात मोठी कपात. आता हाच आर्टिकल पहा तुम्ही कालच्या लोकसत्तामध्ये पण आलेला होता व मी तो पण हायलाईट केलेला आहे. केवळ TCS नव्हे, धोका पुढेही आहेच. आता याला लवकरात लवकर समजावण्याचा मी प्रयत्न करेन. पहा, TCSचे जे अध्यक्ष आहेत ना त्यांनी काय म्हटलेलं आहे की आम्ही आता काय करणार आहोत, 12,500 म्हणजे 2% नोकर कपात त्यांनी जाहीर केली. 2% नोकर कपात म्हटल्यानंतर पहा 12,000च्या जवळपास ही नोकर कपात होणार आहे व ही नोकर कपात कधी पुढल्या वर्षीपर्यंत केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग याच्यापूर्वी ना USA मध्ये नोकर कपात जास्त झालेली होती, जसं AWS, अमेझॉन वेब सर्व्हिसेस, त्यानंतर ॲपल, त्यासोबतच सॅमसंग. ओके, म्हणजे तुम्ही कोणतीही कंपनी घ्या, मोठ्या कंपन्यामध्ये तिथं झालेली आहे. लिवाय झालेलं आहे याच्यापूर्वी पण, जसं मायक्रोसॉफ्ट आहे. म्हणजे प्रत्येक कंपनीने पहा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं ना त्याच्यानंतर त्यांनी लिवाय चालू केलेलं आहे व इथं आकडेवारी पण दिलेली आहे. ओके, म्हणजे पुढल्या वर्षीपर्यंत जाता जाता आणखीन मे बी ही आकडेवारी चेंज होऊ शकेल. तर पहा, लक्षात घ्या. तर ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, जसं सिलिकॉन व्हॅली, अमेरिकेमध्ये जे सिलिकॉन व्हॅली आहे तिथं मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत व तेथून पहिल्यांदा सुरुवात झाली होती लिवायला. म्हणजे नोकर कपातीला पहिल्यांदा सिलिकॉन व्हॅलीमधून सुरुवात झाली होती व त्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये आपल्याला वाटलं नव्हतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू द्या किंवा अन्य काही गोष्टींचा आपल्या भारतीय नोकऱ्यांवरती काही परिणाम होईल का, तर आपलं बिलकुल तसं वाटलं नव्हतं. पण आज सध्याला जर तुम्ही परिस्थिती पाहिलात तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ही कंपनी आपल्या भारत देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. ओके, बरोबर. मग पहा, ही एवढी मोठी भलाढ्य कंपनी आहे व याच्याही देखील मागे कोणाचा हात आहे, टाटा. ओके, व टाटा म्हटल्यानंतर आपला भरोसा, ओके, भारताचा भरोसा आहे. अशा पद्धतीची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. पण असं असताना देखील भारतातील 12,000 पेक्षा जास्त लोकांच्या तिथं नोकऱ्या जाणार आहेत. मग याचं नेमकं कारण काय आहे पहा, तर अगदीच पहा, जी टेक्नॉलॉजी आहे ना त्यामध्ये चेंजेस होत असतात. ओके, व टेक्नॉलॉजी जसं जसं चेंजेस होते तसं तसं आपला आणखीन नोकर कपात तिथं केली जाईल. यामुळे फक्त एक TCS नाही तर आणखीन म्हणजे
हा केवळ धोका TCS नव्हे तर धोका पुढेही आहेच हे सांगण्याचाच त्यांनी प्रयत्न करत आहेत की बा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे येत आहे, यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे आपण पण त्या पद्धतीने आता पावलं उचलणं गरजेचं आहे. जे केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, यांनी त्या धर्तीवर पावलं किंवा अंमलबजावणी आता जी पॉलिसी आहे ना ती पॉलिसी तशा पद्धतीने ड्राफ्ट करणं गरजेचं आहे असं इतर लेखकांनी म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आय होप हे झालेलं आहे, सर्व गोष्टी इथल्या झालेल्या आहेत. पहा, आजचं लोकसत्ता इथं संपतं. मग त्यानंतर IMF कडून विकास दर अंदाजात वाढ करण्यात आलेली आहे. पण पहा, दरच वेळेस ही वाढ वगैरे करण्यात येते. प्रत्येक गोष्टीला तुम्ही न्यूज बनवून किंवा परीक्षेतच येईल असं विचार करून घात. पहा, ओके, त्यामुळे याला आपण स्किप करूयात व अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपत आहे. नेक्स्ट आहे पहा, कालचा लोकसत्ता आहे. कोरडवाहूबद्दल प्लीज तुम्ही वाचून घ्याल का, म्हणजे शेतकरी आत्महत्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला होता, कालचा न्यूजपेपर आहे. त्यानंतर धान्यांपासून इथेनॉल निर्मितीने साखर कारखान्यांची आर्थिक चिंता मिटेल, हा प्रश्नचिन्ह, हा पण एक आर्टिकल महत्त्वाचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने कालचा पण लोकसत्ता होता. म्हणजे अगदी थोडंसं हेल्थ योग्य नाही आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं पुढे जाण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यानंतर सरळ सेवा आणि कंबाईन परीक्षेसाठी पहा, ही दिव्या देशमुख यांची कामगिरी प्लीज लक्षात ठेवा तुम्ही. ओके, म्हणजे त्यांना किती पुरस्कार वगैरे मिळाले असे पर्सन न्यूजमध्ये डायरेक्टली प्रश्न येतात. पहा, ओके, तर प्लीज याला थोडंसं तुम्ही पाहून घ्या. ओके, आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.